जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। मुळामुठा नदीपात्रात MIT संस्थेकडून उभारण्यात आलेला कथित अनधिकृत बंधारा तातडीने हटविण्याच्या मागणीसाठी कोलवडी हवेली परिसरातील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। या बंधाऱ्यामुळे नदीचा प्रवाह खंडित होऊन परिसरात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी, कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे। यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून शेती व सिंचन व्यवस्थेवरही याचा गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या अनधिकृत बंधाऱ्याविरोधात नुकतेच ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। विशेष म्हणजे संबंधित बंधारा हा पूर्णपणे अनधिकृत असल्याचे जलसंपदा पाटबंधारे विभागाने आपल्या नोटीसमध्ये यापूर्वीच स्पष्ट केले आहे। प्रशासनाने नोटीस बजावूनही अद्यापपर्यंत या बंधाऱ्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे पाटबंधारे विभाग आणि संबंधित प्रशासनाच्या एकूणच भूमिकेवर आता ग्रामस्थांकडून मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। बंधाऱ्यामुळे नदीचे पाणी साठून राहत असल्याने परिसरात दुर्गंधी सुटली आहे। डासांमुळे आजारपण वाढले असून दूषित पाण्यामुळे शेतीचेही अतोनात नुकसान होत आहे। प्रशासनाने तात्काळ हा बंधारा न काढल्यास संपूर्ण परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील। आंदोलक ग्रामस्थ कोलवडी परिसर प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सदर बंधारा तातडीने जमीनदोस्त करावा, अन्यथा आगामी काळात संपूर्ण तालुक्याला सोबत घेऊन प्रशासनाविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आंदोलक ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे। विशेष प्रतिनिधी बाबा इनामदार। या पाटबंधाऱ्यामुळे भरपूर त्रास होत आहे। या ठिकाणी पाणी अडवलं जात आहे बंधाऱ्यामुळे। याच्यामध्ये जलपर्णी तयार होती। जलपर्णी तयार झाल्यामुळं भरपूर मच्छरांचा त्रास होतोय। मेलेली जनावरं वगैरे इथं येऊन अडकली जातात। त्याच्यामुळे दुर्गंधी येते। शेतामध्ये जर पाणी धरायला जर गेलं तर तिथं सुद्धा पाणी धरू शकत नाही, इतके मच्छर तयार होतात। चिमुकी चित्राबत आपली गायी, म्हशी, शेळ्या ह्यांना सुद्धा मच्छरदाण्या लावूनच आतमध्ये ठेवावं लागतंय। जर चित्राबांना जर मच्छरदाण्या लावावं लागत असतील तर शेतकऱ्यांनी काय करायचं, कसं राहायचं, वावरात पाणी द्यायचं कसं काय? जर मोटर चालू केली तर मोटर मधून सगळा फेसच तयार होतोय। ह्या पद्धतीने अशा ठिकाणी की हा MIT जो बंधारा बांधलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि ह्याला काढण्यात यावा। या दुर्गंधीमुळे इथे राहण्यास आम्हाला गाव सोडून जावं का अशा प्रकारचे आम्हाला विचार करण्याची एक पर्याय हे इथं आम्हाला परिस्थिती निर्माण झालेली आहे। तरी आमचं ह्या शासनाने व पाटबंधारे विभागाने आमची जी अडचण आहे ती समजून घ्यावी व हा बंधारा काढण्यात यावा। आणि इथून खाली जो आमचा ब्रिटिश काळापासून जो लोणी उतार हा भविष्यातील आमचा पूर्वीचा पासून जाण्याचा हा बैलगाडी पाणवटा रस्ता होता। ह्या पाणवटा रस्ता या बंधाऱ्याचं काम चालू असता की हे नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलला व हे प्रवाह बदलल्यामुळे आमचा रस्ता तिथून जाण्या येण्याचा आमचा रस्ता 20 वर्षापासून बंद झालेला आहे। आमची शाळेतील मुलं बिलं इथून पहिली जात होती, शिक्षण घेत होती। 2 गावांचा जो शिवाचा रस्ता आहे तो बी ह्या बंधाऱ्यामुळे बंद झालेला आहे। तो बी रस्ता खुला करण्यात यावा। पलीकडे संस्थेने सुद्धा अनधिकृत बांधकाम करून तो रस्ता बंद केलेला आहे। तो बी रस्ता खुला करण्यात यावा। आमच्या कोलवडीपर्यंत नदीपात्रापर्यंत हा रस्ता खुला आहे। पलीकडची बाजू बी खुली करण्यात यावी ही आमची प्रशासनाकडे विनंती आहे। हा बंधारा बेकायदेशीर आहे, टोटल बेकायदेशीर आहे। हा बंधारा लवकरात लवकर निघला पाहिजे आणि ह्या इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। कारण तुम्ही पाहताय ह्या नदीचं क्षेत्र ह्या ठिकाणी किती आहे आणि खाली क्षेत्र किती आहे बघा। कारण ह्या नदीच्या क्षेत्रात जवळजवळ पाणी ज्या वेळेस नदीला पूर येतो आणि त्या पुराचं पाणी या ठिकाणी जे शेतकरी आहेत नदीच्या कडेला त्या नदीचे पाणी त्या शेतकऱ्यांच्या शेतात घुसतं आणि दरवर्षी थोडी थोडी माती करून अशी जवळजवळ 20 वर्ष झाली ही माती वाहून गेलेली आहे। आज या नदी पात्रात एक शेतकऱ्याचे 4 ते 5 एकर क्षेत्र असं वाहून गेलेलं आहे। या शेतकऱ्यांनी न्याय मागायचा पुढं पाटबंधारे विभागाला वारंवार निवेदन देऊन या ठिकाणी ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला। त्या घटनेतनं असं लक्षात आलं की पाटबंधारे विभागाने MIT कॉलेजला सांगितलेलं आहे की तुम्ही हा बंधारा काढून टाका, पण ते कुठल्या जोरावर काढत नाही। याचा फॉलोअप आम्ही कलेक्टर साहेबांना पण याचं निवेदन दिलेलं आहे। पाटबंधारे विभागाला आम्ही वारंवार भेटलेलो आहे। तरी आम्ही शेतकऱ्यांनी आता काय आमचं गाव सोडायचं का?